जिल्ह्यात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले। जिल्ह्याचे कलेक्टर, पोलीस अधीक्षक, उपविभागीय कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आमगाव, राजेंद्रजी जैन, नरेशजी माहेश्वरी, गंगाधरजी परशुरामकर, केशवजी मानकर तसेच संबंधित मान्यवरांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या जनता दरबारात पालकमंत्र्यांनी आपल्या सर्व तक्रारींची व अर्जांची पाहणी करून सुनावणी केली। तसेच संबंधित विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून तक्रारकर्त्यांची समस्या निवारण करा असे आदेश दिले। अधिकारी गैरहजर आपल्या या राज्याच्या माध्यमातून त्यांना ज्या लोकांना थोडंफार अडचणी आहे, काही लोकांना दाखला देऊन त्या लोकांना बांधून देण्याच्या हे महत्त्वाचं काम ते भरपूर आहे। रस्त्याच्या गोष्टी आहे, हा जवळजवळ फार मोठा बॅकलॉग या जिल्ह्यामध्ये झालेला त्या 24-25चं जे बजेट आपण तयार करणार त्याच्यामध्ये अधिकचा पैसा या जिल्ह्याकरता आणण्यासाठी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला या जिल्ह्याचा भाग असलेला पाना महत्त्वाचं म्हणजे अतिक्रमण जमिनी आहेत ते पट्टी देणं हा वेगळा भाग आहे। जे शेतकऱ्यांनी वन जमिनीवर जे कास्तकारी केलं आहे त्या आपण वन जमिनीचे पट्टे आज वाटप आपण केलेलं आहे। सामूहिक वन पट्टे आपण वाटप केलेलं आहे। सिकल सेलचे सर्टिफिकेट्स आपण दिलेलं आहे आणि हा वेगवेगळं कार्यक्रम पण घेतलेला आहे। पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण झालं असेल शासकीय जमिनीवर ते सुद्धा काम हा राज्य सरकारच्या माध्यमातून सर, मग आज आपण राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन केलं, ते अतिक्रमण जागेवर आहे आणि त्याचा आपण ते अतिक्रमण आहे का नाही हा वेगळा बाब आहे। ते अतिक्रमण असेल ते राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन आपण केलेलं आहे ते ठीक आहे। ते अतिक्रमण असेल ते कार्यालयाला प्रथम आम्ही काढू, त्याच्यासोबत सगळे अतिक्रमण आपण काढू। त्याला काय मागे पुढे काय माझ्या दुकान आहे म्हणून काढायचं नाही, दुसऱ्याचं दुकान आहे म्हणून सोडायचं नाही। सर्वांवर समतोल शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई आपण करू। वडेट्टीवार म्हणाले की 28 तारखेला भूतोन भविष्यातील सभा होणार आहे, फक्त मिस कॉल मारून सभा होत नाही असा टोला सरकारला लागला। ठीक आहे, ते मिस कॉल कोण करतो ते स्वतः मिस कॉल देतात, ते कुठे जाणार आहेत कुठच्या 24मध्ये हेही मला माहीत नाही। त्या दृष्टीनं त्याच्याबद्दल मी प्रत्येक काय आम्ही लक्ष देत नाही। तर ठीक आहे, सगळे सभा घेतात, भूतोन भविष्य मी सुद्धा सभा घेतल्या वर्षामध्ये, अशा प्रकारचा सभा कधीच झाला नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये। असा होत असतो, सगळे आपलं आपलं ताकद दाखवण्याचं काम करतात, पण ते सभा घेऊन काय होणार आहे? मुद्दा हा विकास आहे आणि सरकार या महायुतीचं सरकार इथे राज्यामध्ये आहे आणि विकास तेच सरकार करू शकेल ज्याच्याकडे निधी उपलब्ध असत आहे, प्रशासन आहे आणि या प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला विकास करण्याकरता आम्ही जे काही करता येईल ते दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। जांभरे पाटील यांची मागण्या पुन्हा वाढतात, जसं की महिला आहे दुसरं बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।